पीयू फाउंडेशन शैक्षणिक एड झालं जे काय सगळे डॉक्युमेंट असेल तर मी व्हेरीफाय केले होते। मी लास्टला सरांना बोलले होते की बाबा मला अशी एक विद्यार्थी द्या की बाबा खरोखरच परिस्थिती नाही, आई वडील नाही, परिस्थिती नाही, पण भरती करायची आहे, खरोखरच आत्मविश्वास डोळ्यामध्ये पाहिजे, हाईट वाढवून दे सर, थोडा खर्च करतील, मी थोडा खर्च करतील आणि थोडेसे आहेत ते पण खर्च करतील, पण त्यांच्याकडून प्रॉपर सर रिझल्ट आलाच पाहिजे। ओके, आता फक्त तुम्ही सांगतोय म्हणून याचा पूर्णपणे मी 3 महिन्याचा खर्च माझ्या फाउंडेशनद्वारे करणार आहे, ह्याच्याकडे 100 रुपये न घेता, फक्त तुम्ही सांगतोय म्हणून, कारण का पूर्णपणे विश्वास असले पाहिजे आणि तुला त्या पद्धतीने मी देतोय त्या पद्धतीने तू त्या गोष्टी केल्याच पाहिजे। तुझी हाईट वाढेपर्यंत सगळी जबाबदारी माझी, त्या इंटेन्शननं तू तुझ्या भरतीमध्ये जे काय ग्राउंड वगैरे त्या तू गोष्टी केल्यास, फक्त तुझं जे गरीबाचं जे काय असेल ते भांडवलमध्ये करत बसायची काय गरज नाही। ओके, माझ्यातर्फे आणि स्वराज्य तर्फे तर पूर्ण पीयू फाउंडेशन तर्फे पूर्णपणे त्याची 3 महिन्याची जबाबदारी घेतली। ओके, तुम्ही विदाउट कॉस्ट तुझं काय घेऊन जा। ओके, चला।